आता पतूर जवा जवा मी आख्यानाला गेले हाय तवा तवा समजा ना अगोदर श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवी तथा असायच्या. त्यासनी यायला कवा बी उशीर बी झाला नाही. मग आजच असं काय घडलं म्हणायचं का? असं तर नसल का आख्यान सुरू झालं हाय हे सांगण्याचं काम देवांनी प्रधानजीसनी दिलं असावं. जसं देवांचा आशीर्वाद आहे माझ्यावर तसं विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवींची बी कृपा आहे. त्यांचं बी ध्यान हाय माझ्यावर. नंदीवर जे कार्य सोपवलं आहे ते तो निश्चितच पार पाडेल ह्यात शंका नाही. आणि त्यामुळे बाणाईला आख्यानात काय चाललं आहे हे कळायला सहाय्य होईल. केवळ त्यानं हे कार्य त्वरित पूर्ण करावं. देवा, कार्य संपन्न झालं आहे. बाणाईला निरोप पोहोचला आहे. बंधू, तुम्ही कुठे होतात इतका वेळ? तुम्ही तर राजसभेत यायला आधीच निघाला होतात. देवी, आख्यानासाठी गडावर येण्यापूर्वी एक कार्य पूर्ण करायचं होतं. ते कार्य करण्यासाठी मी गेलो होतो. त्यामुळे आख्यानात कोणतेही विघ्न यायला नको. हे तेच कार्य तर नव्हे जे तुम्ही मी येण्याआधी यांच्याशी अंतःपुरात बोलत होतात? देवा, आता प्रभू कोणते कार्य पूर्ण करायला गेले होते ते जाणून घेतल्याशिवाय श्री म्हाळसा देवी काही आख्यानाला प्रारंभ होऊ देणार नाही. म्हाळसा, आधीच आख्यानाला विलंब झाला आहे. सर्वजण आख्यानासाठी इथे उपस्थित आहे. तेव्हा आधी आपण आख्यानाला प्रारंभ करूया. प्रधानजी, आपण आसनस्थ व्हावे. होय देवा. अहो, तुम्ही असं अचानक गेल्यामुळे म्हाळसा देवींना संशय आला असणार. म्हणजे आज त्यांच्या पायी मला ह्या आख्यानाचं कळालं. म्हणजे त्यांनीच सांगावा घेऊन त्या नंदीश रावासनी हातधाडलं होतं. मुनिवर, आता आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. मला असं का वाटतंय की माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय. यासनी कुठेतरी बघितलं आहे. पाहुणं, ओ पाहुणं. देवा, आता कोणती नवीन समस्या तर उद्भवलेली नाही ना? समस्या आहे की नाही ते सांगता येत नाही, पण तिकडे चंदनपुरीला अजामेळची आणि नंदीची भेट होईल अशी चिन्ह दिसत आहेत. पाहुणं, म्या या अगोदर तुम्हाला कुठेतरी बघितलंय बघा. हो, आपली गडावर भेट झाली होती. वय वय, गडावर भेटलो होतो बघा आपण. ततच बघितलं म्या तुम्हाला. बरं, हात कुणीकडे नाही? म्हणजे हात तुम्हाला म्या कधी बघितलं नाही म्हणून विचारलं. हो, म्हणजे मुद्दामच मी इथे आलो होतो. असंच आलं होतंस का? हो, बाणाईंचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. त्यांनी जेजुरी सोडून बरेच दिवस झाले आणि त्यांचं दर्शन बरेच दिवसात झालं नव्हतं. वय वय. बरं, तत समजे कसं आहे ती? आणि असं ऐकलं आहे का आख्यान सुरू आहे गडावर? होय, आता आख्यानामध्ये युद्धकथेला प्रारंभ होणार आहे. होय का? आम्ही तत असतो तर आम्हाला ऐकायला मिळालं असतं. पर काळजी करू नका, आज ना उद्या आख्यानात काय चालू आहे ते तुम्हाला नक्की समजेल.
बरं, आता मला निघायला हवं. येतो मी. आता मुनीवर असे का थांबले आहेत? काय झालं आहे? मुनिवर, तुमचं आख्यान ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. होय देवा. पंचाननाय फणिराज विभूषणाय हेमांशुकाय भुवनत्र मंडिलाय आनंद भूमि वरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. नारायण नारायण. तर ज्या युद्धाची प्रतीक्षा साऱ्या सृष्टीला लागली होती ते युद्ध आता होणार हे निश्चित झाले होते. मणी आणि मल्ल यांनी मोठ्या कपटाने श्री मार्तंड भैरवाला या युद्धापासून दूर ठेवण्यासाठी शिष्टाईचा मार्ग अवलंबला होता खरा, परंतु श्री मार्तंड भैरवांनी तो उधळून लावला होता. नुसताच उधळून लावला नव्हे तर त्यांना कठोर अशा शब्दात समजही दिली होती. युद्धभूमीवर मणिमल्ल ज्या क्षणी उतरतील त्या क्षणी मी माझ्या पायाखाली त्यांना चिरडून टाकेन. त्यांच्या मृत्यूचा सोहळा संपूर्ण ब्रह्मांड पाहेल. मणिमल्लांना सांग की जेव्हा मी त्यांचा वध करेन तेव्हाच हे युद्ध संपेल. त्रिखंडात सर्व दूर आपली आणि केवळ आपलीच सत्ता असावी अशा लालसेपोटी मणी आणि मल्ल हे युद्धासाठी सज्ज होऊन निघाले होते. श्री मार्तंड भैरवांनी त्यांना समज दिली होती, परंतु त्यांच्या मूढमतीला ते कळणारे नव्हते. नारायण नारायण. तर भक्तजन हो, यावरून सर्वांच्या हे लक्षात आलं असेलच की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? बोला बोला. नारायण नारायण. मी सांगतो, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. ऐकलं का भक्तजन हो? हा अहंकार सर्वनाशाचं कारण बनतो. ज्याचा अहंकार जागा झाला, बर का, ज्याचा अहंकार जागा झाला त्याला कोणीही कितीही समजावले तरी त्याला ते कळत नाही. असंच काहीच झालं होतं मणी आणि मल्ल यांच्या बाबतीत. त्यांच्या अहंकारात ते इतके आंधळे झाले होते की ते काय करत होते हे त्यांचे त्यांनाच कळत नव्हते. मणी, मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सर्व दैत्यांना बोलवलंयस ना? होय बंधू. निकुंभवर देखील मला एक महत्वाचं कार्य सोपवायचं आहे. मला त्याला हे सांगायचं आहे की त्याच्या हेरांनी देवांच्या शिबिरावर लक्ष ठेवावं. मणी, या देवांना पुन्हा एकदा दास केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. बंधू, मी आधीच म्हणालो होतो, मी जातो युद्धाला. त्या देवांना असं शासन करतो की कुणीही पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही. नाही मणी, तू अजून युद्धभूमीवर जायची वेळ आलेली नाही. अद्याप त्याला वेळ आहे. पण बंधू, वाद नको. मणी, मी रणनीती ठरवली आहे. पुन्हा एकदा सगळे दैत्य जेव्हा राजवाड्यात जमतील तेव्हा मला त्यांना तेच सांगायचं आहे. मणी,
आपल्या दैत्य कुळातील अत्यंत संहारक दैत्य या युद्धाला प्रारंभ करेल. आपल्या दैत्य कुळातले सर्वच दैत्य महापराक्रमी आहेत, संहारक आहेत. त्यातलं नेमकं कोण बंधू? त्याचाच विचार मी करतोय. अशा मोजक्या काही दैत्यांना मी देखील ओळखतो. मी देखील त्यांना तुझ्या समोर उभं करेन. बंधू, आता सारे दैत्य राजवाड्यात आले असावेत. सारे जण आपल्याला भेटायला उत्सुक आहेत. हो, आपण निघूयात. नारायण नारायण. तर अशा प्रकारे मणी आणि मल्ल यांनी आपल्या दैत्य सेनेला युद्धासाठी पुन्हा एकदा सिद्ध केले. परंतु ज्या देवसेनेला त्यांच्या संरक्षणार्थ श्री मार्तंड भैरवांनी दिव्य त्रिशूळ दिले होते, त्या देवसेनेवर आक्रमण करण्यासाठी ही दैत्य सेना सज्ज झाली होती. परंतु मणी आणि मल्ल हे विसरले होते की श्री मार्तंड भैरवांनी दिलेल्या दिव्य त्रिशूळाच्या चमत्कारामुळे आपले सैन्य जर भयभीत होत असेल तर प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरवांचा क्रोध अनावर झाला तर त्यापुढे कोणाचा काय निभाव लागणार. परंतु मी आधी म्हणालो त्याप्रमाणे अहंकाराने उन्मत्त झालेल्यांना आपला विनाश समोर आहे हे देखील दिसत नाही. तर युद्धासाठी केवळ दैत्यसेनाच सिद्ध होत नव्हती, तर देवसेनेच्या शिबिरातही युद्धाच्या तयारीचे वातावरण दिसत होते. श्री मार्तंड भैरवांनी धीर दिल्यामुळे सर्व देवसेनेत उत्साहाचे वातावरण दिसत होते. सर्व दैत्यांचा नायनाट करावा, त्यांचा संहार करावा यासाठी सर्व देव जणू उतावीळ झाले होते. परंतु हे युद्ध का घडले? दैत्यांनी जरी कपट करायचा प्रयत्न केला तरीही ते घडणारच होते. पण का? नारायण नारायण. तर भक्तजन हो, श्री मार्तंड भैरवांच्या अवतार कार्याचे हे आख्यान ऐकताना आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे युद्ध म्हणजे केवळ एक संग्राम नव्हे, त्रिखंडात कोणाची सत्ता प्रस्थापित होणार यासाठीचा तो लढा नव्हे, तर हे युद्ध म्हणजे एक प्रतीक आहे, शुभाने अशुभावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक. आता या युद्धाला प्रारंभ होणार हे स्पष्टच दिसत होते. परंतु या युद्धाला जर प्रारंभ होणार असेल तर या युद्धाचा प्रारंभ कोण करणार अशी चर्चा सर्व देवसेनेतही सुरू होती. सर्व देवांचे स्वागत असो. देवेंद्र, आज असे अचानक आम्हा सर्वांना आपण बोलावले? हो सूर्यदेव, आपल्या सर्वांना इथं बोलवण्यामागे एक विशेष प्रयोजन आहे. युद्धाच्या तयारीबद्दल आपण बोलणार आहात, होय ना? हो चंद्रदेव, त्यासाठीच आपल्याला इथं पाचारण केले आहे. श्री मार्तंड भैरवांच्या आशीर्वादानं आपण सर्व देव युद्धासाठी सज्ज झालो आहोत. परंतु देवसेना ही दैत्य सेनेपेक्षा कमी आहे, त्यामुळे याचा विचार करूनच आपल्याला युद्धासाठी रणनीती आखावी लागेल. देवेंद्र, तुम्ही म्हणत आहात ते अगदी योग्य आहे. रणनीती ठरवूनच पुढील कार्य करणं इष्ट ठरेल. सर्व देवांच्या सेना आपापल्या शिबिरात युद्धाच्या तालमी करतानाचे चित्र दिसते. सेनेमध्ये हत्तीदळ, घोडेदळ यावर स्वार होऊन सेना युद्धाची तालीम करते आहे. इतकेच नव्हे तर निरनिराळ्या आयुधांनी सज्ज असलेले आपले वीरयोद्धे आपापल्या युद्ध नैपुण्याचा सराव करताना दिसत आहे. दैत्यांना शासन करण्यास सर्व देव आता अधीर झाले आहेत. देवेंद्र, मला खात्री आहे या पंचतत्वांच्या तसेच या देवसेनेच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही. आणि त्यात श्री मार्तंड भैरवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. ते तर आहेच,
श्री मार्तंड भैरव स्वतः या युद्धासाठी आले आहेत. या युद्धासाठीच त्यांनी श्री मार्तंड भैरव अवतार धारण केला आहे. शिवाय श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव आपापल्या सेनेसह युद्धासाठी सज्ज झाले आहेत. या युद्धात त्यांचे असणे देवसेनेच्या हिताचेच ठरणार आहे ह्यात शंका नाही. मला खात्री आहे की ह्यामुळे देवसेनेला विजय मिळवायला सहाय्य होईल. देवेंद्र, आपण काय विचार करीत आहात? चंद्रदेव, मी आता केवळ विचार करतो आहे की पुढील हालचाली कशा कराव्यात. पुढील हालचाली म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय देवेंद्र? तुमचा निर्देश कशाकडे आहे? हा निर्देश एखाद्या समस्येकडे तर नाही ना देवेंद्र? समस्या नाही, परंतु युद्धाचा प्रारंभ कोण करणार आहे हे एकदा निश्चित झाले की मग पुढील कार्य सोपे होईल. युद्धाला प्रारंभ कोण करणार हा प्रश्न खरोखरीच मलाही पडला आहे. खरे तर हा प्रश्न पडायला नकोच. युद्धाला सेनापती आपल्या सेनेसह युद्धभूमीवर जातो हे सर्वश्रुत आहे, होय ना? श्री मार्तंड भैरवांच्या मनात काय आहे हे लवकरच आपल्या सर्वांना कळेल. पार्वती, स्वामी, मी तुमच्या ध्यानात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही, पण मला स्पष्ट जाणवत आहे की तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. होय, म्हणूनच मी आले आहे. काय बोलायचे आहे? ज्याची चर्चा सर्व देवसेनेच्या शिबिरात सुरू आहे त्याबद्दलच मला बोलायचे आहे. स्वामी, सध्या शिबिरात जिथे जावं तिथे हीच चर्चा का पडते आहे आणि मला याचे आश्चर्य वाटते आहे. पार्वती, तुला देखील त्याबद्दल इतकं कुतूहल वाटत आहे? तू ह्या गोष्टीचा इतक्या गंभीरतेने विचार करशील असं मला वाटलं नव्हतं. खरे तर स्वामी, मलाही असे वाटले नव्हते की मी ह्या गोष्टीचा इतका गांभीर्याने विचार करेन. मात्र स्वामी, खरंच हा विषय इतका महत्वाचा झाला आहे का की सर्वांच्या मुखी केवळ ही एकच चर्चा असावी? आणि असं का व्हावं? पार्वती, युद्धाचा प्रारंभ करताना कोणत्याही सेनेला तो प्रारंभ कोण करणार आहे ह्याबद्दल उत्सुकताही असतेच. इथेही काहीसे तसेच झाले आहे. होय, दैत्य सेनेसोबत शिष्टाई करण्याचा मार्ग आपण धुडकावून लावला आणि आता त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी संपूर्ण देवसेना आतुर असताना सर्वांना हाच प्रश्न त्रस्त करतो आहे स्वामी. आणि मला देखील त्याचेच आश्चर्य वाटते आहे. ते का? ते लवकरच सर्वांना कळेल. म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय स्वामी, मला समजले नाही. याचाच अर्थ युद्धनीतीनुसार सेनापतीने आपल्या सैन्याला घेऊन युद्धाला प्रारंभ करणं हे घडणार नाही की काय? म्हणजे स्वामी, म्हणजे तुला देखील खरोखरच याची इतकी उत्सुकता आहे तर